तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीना वडी हीची माझी सर्व जोडी विठ्ठल करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भावन दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीना वडी हेची माझी सर्व जोडी पुसतो भगवंताच्या दरबारामध्ये तथा सद्गुरु संत वामनभाऊ महाराज श्री गहिनीनाथ महाराज अशा या परम पावन स्थानामध्ये आजची ही कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा सर्व समर्थ देवाकडे तुकाराम महाराज दान मागतात। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संत वामनभाऊंची पुण्यतिथी साजरी केली जाते। तेव्हा याही वर्षी देखील अगदी मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रेमाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली असून आजची नामसप्ताहातील जागराची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित आणि या सप्ताहामध्ये ज्यांचं कुशल असं मार्गदर्शन असतं असे आपले गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम दरसाल चांगल्या परीने पार पडला जातो आणि अशा या दिव्य भव्य कार्यक्रमामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान की जे जीवाचं रान करून हा कार्यक्रम गोड करत असतात
तर याच मंडळातील अशा काही व्यक्ती शक्ती आहेत, तशा फार शक्ती आहेत, पण त्यातली त्यात आपले नेटके, त्यामध्ये आजबे आहेत, पदमजी आहेत आणि वीर आहेत, इतरही भरपूर मंडळी आहे. जमादारवाडीची मंडळी असेल, पंचक्रोशीतील मंडळी असेल, जामखेडची मंडळी असेल, अनेकांचं सहकार्य या कार्यक्रमामध्ये होत असतं आणि सर्वांच्या सहकार्यातूनच, सर्वांच्या योगदानातूनच हा कार्यक्रम चांगल्या परीने आणि पार पडला जातो. तेव्हा अशा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांच्या प्रेमातून तथा महाराजांच्या प्रेमातून तथा नामसप्ताह मंडळाच्या प्रेमातून तथा सरांच्या प्रेमातून आजची सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. तेव्हा ही सेवा साजरी करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या पाठातील आहे. हा अभंग पाठच नाही, तसा माणूस इतर प्राप्त होणार नाही. विठ्ठल लहान बाळ ज्यांचं आहे त्यांनी घेऊन लोकाला लेकर मिळत नाहीत आणि तुम्ही मिळाले तर तुम्ही त्याचा सांभाळ करत नाही. चांगलं लक्ष द्या. असो, आपला चिंतनाचा विषय आजची ही जागराची सेवा आहे आणि आजच्या दिवशी अंतिम रात्रीचा दिवस आहे. भरगतची मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि उद्या देखील मंडळी येणारच आहे. उद्या आपल्या महंताचं विठ्ठल महाराजांचं कीर्तन होणार आहे आणि कार्यक्रम संपणार आहे. तेव्हा आजची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित असा. हा अभंग पाठच नाही असा माणूस इथं प्राप्त होणारच नाही. तुकाराम महाराजांची काय अनेक प्रकारचे अभंग आहेत, त्या सकळ अभंगामध्ये हा एक ठळक सर्वांच्या प्रेमाचा आणि सर्वांच्या नेमाचा. विठ्ठल कारण हा अभंग म्हटलाय विना कीर्तनाची सांगता होत नाही आणि भजनाची देखील सांगता होत नाही, काकड्याची देखील सांगता होत नाही. हा अभंग नेमाने घ्यावाच लागतो. अर्थात हा सर्वांच्या प्रेमाचा, नेमाचा आणि आवडीचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी करत आहेत. विठ्ठल त्याने शेवटच्या दिवशी शक्यतो ज्या अभंगातून देवाकडे मागणं होत असेल आणि असं चिंतन ज्या अभंगामध्ये असेल, अशा प्रकारचा अभंग शेवटी निवड करायचा असतो. किंवा संतांची पुण्यतिथी आहे, मग त्या दिवशी संतपर अभंग जरी निवड केला तरी तो चालू शकतो. तेव्हा या अभंगातून तुकाराम महाराज मागणी मागत आहेत. शास्त्र आहे की कोणाकडे कोणी मागावं. मुलगा असेल तर त्याने आई बापाला मागावं, शिष्य असेल तर त्याने आपल्या गुरुला मागावं, प्रजा असेल तर त्या प्रजेने राजाकडे मागावं, पत्नी असेल तर तिने आपल्या पतीला मागावं.
गावकरी असतील तर त्यांनी सरपंचाला मागावं. त्याप्रमाणे भक्त असेल तर त्याने देवालाच मागावं. विठ्ठला विठ्ठला तेव्हा पांडुरंगाचं जीवन हे देव जीवन आहे आणि तुकाराम महाराजांचं जीवन हे भक्त जीवन आहे. तुकाराम महाराज आणि ते मागणी करतात. हे शब्द कानी आल्यानंतर आपण सर्वांना आश्चर्य वाटेल, कारण सगळ्या संतांमध्ये अगदी त्यागाचं जीवन म्हणजे ते तुकाराम महाराज. ज्याप्रमाणे जसं ज्ञानप्रधान जीवन ज्ञानेश्वर महाराज, प्रेम प्रधान जीवन भक्ती प्रेम प्रधान जीवन नामदेव महाराज, शांती प्रधान जीवन एकनाथ महाराज, तसं सगळ्या संतांमध्ये त्याग प्रधान जीवन म्हणजे ते तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला उलट मागण्याच्या बद्दल तुकाराम महाराज सांगतात की काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित. आवडीलाचे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो. महाराज बोलतात काही मागणं आम्हाला अनुचित आहे, परंतु यातूनच असा अर्थ निर्माण होतो की काही मागणं मात्र उचित आहे. पैकी तुकाराम महाराज देवाकडे अनुचित मागत नाही, तर जे उचित आहे तेच मागतात. विठ्ठला एक तर शास्त्र असं आहे, संत शास्त्र, मरी जाऊ मागो नये, मरी जाऊ मागो नये, अपने तनके काज, परमार्थ के कारणे मोहिन आवेलाज. माणसाने मरून जावं, पण कोणाला मागू नये, कोणाला संसारिक असं मागू नये. पण एवढं मात्र खरं की परमार्थाचं मागितल्याशिवाय राहू नये. विठ्ठला महाराज जे भगवंताला मागतात ते संसाराचं नसून ते परमार्थाचं मागणं करत आहे. आणि शिवाय देवाकडे मागण्यासाठी अधिकारच लागतो. ज्याची काही सेवा असेल त्यानेच मागावं, कारण सेवा तर मेवा अशी पद्धत चालत आलेली आहे. चाकरी तर भाकरी, सेवा तर मेवा आणि काम तर दान. सेवा असेल त्याने मागावं. मग तुकाराम महाराजांनी कोणती सेवा केली? महाराजांची फार मोठी सेवा केली. त्यांनी सगळं जीवनच देवाच्या सेवेसाठी अर्पण केलं. विठ्ठला अनेक सेवा आहेत, त्यामध्ये
नामचिंतन सेवा देखील फार मोठी सेवा आहे. अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा भगवंताचं नामचिंतन करणं भक्ती करणं ही फार मोठ्यातली मोठी सेवा आहे. आणि ही सेवा तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये कधी मधी करत होते. शब्द बरोबर आहे. कधी मध्ये नव्हे, नेहमीच हमेशा. तुकाराम महाराजचे बरेच प्रमाण आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख लालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. अशी नामचिंतनाची सेवा महाराज आपल्या जीवनामध्ये सदैव अर्थात रोज करत असत. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. सर्वांनी आपली वारकरी चाली द्या बरं का. सर्वांना विनंती, वारकरी चालणारी बरं का महाराज. आणि शिंग दिली तरी चालेल. विठ्ठला माझी मज झाली मनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. महाराज आपल्या जीवनामध्ये नेहमीच सदैव रात्रंदिवस नामचिंतन करत होते. आणि म्हणून त्यांचा अधिकार आहे, देवाकडे मागण्याचा त्यांचा अधिकार आहे. सेवा नसताना जर मागणं करत असेल, सेवा नसताना जर मागणी करत असेल तर तुकाराम महाराज त्याची लाज करतात. विठ्ठला विठ्ठला सेवा मागतो मुशारा, नकारिता सेवा मागतो मुशारा, सेवा मागतो मुशारा, नकारिता सेवा मागतो मुशारा.
सांगतात त्या फजित खोराला लाज वाटत नाही? सेवा नसताना मागणं करत असेल तर म्हणून सेवा करा, नंतर मागणं करा. तर अशी तुकाराम महाराजांनी भरपूर सेवा देवाची नामचिंतनाच्या माध्यमातून केली आणि म्हणून त्यांचा देवाकडे भगवंताकडे मागण्याचा अधिकार होता. आणि शिवाय तुकाराम महाराज जे काय मागणं करत आहेत तो देवाचा आग्रह म्हणून करत आहे. कारण ज्या ज्या वेळेस तुकाराम महाराज पंढरपूरला वारीसाठी जाऊ लागले, विठ्ठलाचं दर्शन घेऊ लागले, त्या प्रसंगी भगवंताचा आग्रह होऊ लागला. कारण तुकाराम महाराजांची सेवा निरपेक्ष होती, आशा धरून नव्हती, निरपेक्ष सेवा असल्यामुळे त्या सेवेचा भार देवाला झाला. म्हणून देवाने आग्रह केला की महाराज आलात तर काहीतरी आता मागाच. पण महाराज सांगू लागले की देवा तुमचं आम्हाला काहीच नको. तुका म्हणे तुझी मलगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. देवा तुमचं आम्हाला काहीच नको, कारण तुमचं दर्शन झालं की आमचं पोट भरलं. दुसरं तुमच्याकडून आम्हाला काहीच नको आहे. पण एक प्रसंग असा देवाकडून अति आग्रह करण्यात आला, कारण देवाला त्यांच्या सेवेचं ओझं फारच 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 झालं. आणि मग देवाने आग्रह लावून धरला, कारण सेवेचं देखील ऋण हे महत्वाचं ऋण असतं आणि ऋण हे माणसाने ठेवायचं नसतं. जरी आता नाही दिलं तर पुढच्या जन्मी त्याचं ऋण तुम्हाला फेडावंच लागेल. उलट बैल होऊन फेडावं लागेल. काहीतरी त्याच्या घरी जन्म घेऊन त्याचं काम करावं लागेल. कारण ऋण म्हटलं की त्याचं व्याज वाढत असतं. म्हणून या जन्मात जे असेल तर शक्यतो देण्याचा प्रयत्न करा. नाही व्याज देता आलं तर कमीत कमी माणसाने मुद्दल तरी द्यावा ना. मुद्दल तरी द्या. कोणत्याही माणसाला 4 पैशाची अपेक्षा असते. म्हणून नाही देणं झालं परिस्थितीमुळे तर कमीत कमी माणसाने मुद्दल तरी द्यावं. तेव्हा भगवंताकडून तुकाराम महाराजांना फारच आग्रह झाला. शेवटी तुकाराम महाराजांनी विचार केला, देवांचा देव आहे, जगाचं जीवन आहे, कदाचित आपल्याकडून देवाचा अनादर होऊ नये. आणि म्हणून तुकाराम महाराज देवाला बोलतात की देवा तुझा फारच मोठा आग्रह असेल तर म्हणशी काही मागा हेच दे गा पांडुरंगा. जर तुला द्यायचं असेल तर मला हेच दे. दान दिया
अभंगातील हे पहिले चरण आहे. हे चिदानंद गा देवा तुझा विसर न भावा. तर हे देवा, हे भगवंता, मला हेच दान द्या. कोणतं दान? तुझा विसर न भावा. तर तुमचा मला विसर पडू देऊ नका. असं कोण म्हणतात? तुकाराम महाराज. कोणाला म्हणतात? पांडुरंगाला म्हणतात. बरं, देवाशी बोलताना तुकाराम महाराज देवाच्या विसरात बोलतात का देवाच्या आठवणात बोलतात? अगदी सोपा आहे. तुकाराम महाराज देवाशीच बोलतात, पण देवाशी बोलताना देवाच्या आठवणात बोलतात का देवाच्या विसरात बोलतात? अगदी सोपा आहे. देवाच्या आठवणातच बोलतात, देवाच्या स्मरणात बोलतात की सध्या देवा तुझा आठव आहे, पण कदाचित जर असं झालं तर तुझा विसर तुझा विसर न भावा. हे चिदान देगा देवा. तर तुमच्या आठवाचं दान मला द्या. सध्या आठव आहेच, सध्या योग आहे, पण क्षेम तुम्ही करा. सदैव आठवच ठेवा, ही सांगणं आहे, हे मागणं आहे. तुझा विसर न भावा. विसर पडू देऊ नका. विसर पडला तर काय होणार? फार मोठं बिघडून. तुझे नामी विसर पडे. तरी कोटी हत्या घडे. पचतील खाणी हे 84च्या पचतील खाणी. 84च्या पचतील खाणी. 84च्या
विसरली तया थोर झाली हानी पचतील खाने 84च्या. तर ज्या भगवंताने आपल्याला निर्माण केलेलं आहे अशा भगवंताला एक विसरू नका. ज्यांनी जन्म दिला अशा आईवडिलांना विसरू नका. ज्यांनी आपल्याला अनुग्रह केला अशा गुरुदेवाला विसरू नका. ज्यांनी संकटकाळी आपल्याला मदत केली त्यांना एक विसरू नका. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांना विसरायचं नसतं. विठला विठला बाकी विसर पडला तरी चालेल, पण ज्याचा विसर पडायचा त्याचा पडतच नाही. ज्याचा पडूच नाही त्याचा पडल्याशिवाय राहत नाही. असे बरेच माणसं आहेत ज्याचा आठव करायचा त्याचा आठव त्यांना होत नाही. ज्याचा आठव करूच नाही त्याचा आठव झाल्याशिवाय राहत नाही. असो, आठव ठेवा, स्मरण ठेवा, विसरू नका देवाला. इथं महाराज बोलतात की तुझा विसर न भावा. सगळं संतांचे शिरोमणी तुकाराम महाराज देवाला असं बोलतात. अर्थात महाराज असे होते का नाही, हे तुमचं आमचं सगळं म्हणजे वकिली पत्र तुमचं आमचं आहे. विठला हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा. महाराज बोलतात की देवा हे पंढरीनाथा मला हेच दान द्या, चक्रात्मक. अर्थात दुसरा नको आहे, हेच द्या मला. हेच या शब्दाने एकाचा स्वीकार होतो, इतरांचा त्याग होतो. मला बाकी नको. हेच दान देगा देवा तुझा विसर न भावा. तुमचा मला विसर पडू देऊ नका. पण भगवान म्हटले विसर पडला तर गुण गाईन आवडी.
काय करणार? मग महाराज सांगतात गुण गायीन आवडी. असा सदा सर्वदा आठव ठेवला, स्मरण ठेवलं तर मग मी मात्र काय करणार? तुमचे गुण गाणार. गुण गायीन कसे गाणार? आवडीने गाणार. माणसं काही गातात पण आवडीने गात नाही. वरपंगी गातात, वरवर गातात, मग देवाला ते आवडत नाही. देवाला भावनेचं आवडतं. देवाला देखील गाणं आवडतं, ते भावनेचं, प्रेमाचं, श्रद्धेचं. कारण संसार वेगळा, परमार्थ वेगळा. संसारामध्ये क्रिया लागते, परमार्थामध्ये भावना लागते, आवड लागते. क्रिया नसेल संसारात तर संसार बरोबर होणार नाही. आणि परमार्थामध्ये भावना नसेल, प्रेम नसेल, आवड नसेल तर परमार्थ देखील चांगला होणार नाही. विठ्ठला परमार्थाचं खरं सार म्हणजे आवड, भावना. भाव देवाला आवडतो. बाकी किती करा ते वाया जात असं नाही बरं का. त्याचं फळ मिळतं पण टक्केवारी जरा कमी पडते. विठ्ठला परमार्थ आवडीनेच करा. आवड महत्वाची आहे. गुण गायी नावडी. इथं बरेच माणसं आले, हे सगळेच एका तत्वाने नाही आले. काही आवड धरून आलेत, काही सवड करून आलेत, काही माणसं भीड धरून आले. कोण भेडीने आले, कोण सवडीने आले, कोण आवडीने आले, मी कशाला सांगू? हे देवाचं देवाला कळतं. काहीला आवडत नसते पण भीड पडते. शेजारी आग्रह धरतात, चला कीर्तनाला, चला कीर्तनाला. मग हे म्हणतात चला तर चला, चला तर चला. आले कशी जरी आले तर तुमचं इथं आलेलं वेळा जाणार नाही. कारण परमार्थामध्ये थोडं जरी केलं तर वेळा जात नाही. संसारामध्ये कितीही करा बरोबर काहीच येत नाही. विठ्ठला काहीचा परमार्थ सवडीचा. काहीच काम नसलं तर मग चला. ज्याला आवड असते त्याला सवड होतेच बरं का. ज्याला आवड असते त्याला सवड होतच असते. असं जन्मभर आपल्या जीवनामध्ये संसार पाचवीला पुंजलेला आहे. पण काहीतरी वेळ काढा आणि परमार्थ करा. विठ्ठला असं महाराज सांगतात देवाला. काय सांगतात? जर असं केलं तर मग मी असं करणार. अर्थात कसं केलं तर तुम्ही आठव ठेवला तर मग मी काय करणार? गुण गायी नावडी. तुमचे गुण मी गाणार. कारण जे नामाचं सामर्थ्य तेच देवाच्या गुणाचं सामर्थ्य आहे. देवाकडे भरपूर गुण आहेत, आपल्याकडे अल्प गुण आहेत. तरी माणूस किती टाचवड करतो. थोडा गुण असतो, थोडा गुण असतो पण किती मनुष्य हे करतो, अभिमान करतो, गर्व करतो. गर्व करू नका, सगळं देवाचंच आहे. विठ्ठला पण एवढं मात्र खरं की माणसाकडे काहीतरी गुण असावाच. नाहीच काही जमलं तर कमीत कमी तुमचा स्वभाव तरी चांगला असावा ना. महादेव बाबा, स्वभाव तरी चांगला असावा. बाकी नसू द्या, पण तुमचं जीवन, तुमची भावना, तुमचा स्वभाव चांगला असला तर जग तुम्हाला मान्यता देईल. विठ्ठला गुण
माझ्यासाठी गुन्हा असं चिंतन आहे. गुण असेल तर चांगलंच आहे, पण नसू द्या गुण, तुमची भावना चांगली असावी, तुमचा स्वभाव गुण चांगला असावा. तेव्हा महाराज म्हणतात तुमचे गुण मी गाणार. देवाचे गुण अनंत आहे. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्यात म्हणून या. देवाकडे अनंत गुण आहेत. तर अशी जे गुण आहेत महाराज बोलतात ते मी गात आहे, पण काय करू देवा, माझं समाधान होत नाही, माझी इच्छा तृप्त होत नाही. धनी न पुरे गुण गात गात, धनी न पुरे गुण गात गात, धनिनपरी गुणगाता रूप दृष्टी निहारिता, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. अनंत देवाचे गुण आहेत. तेव्हा जी नामात शक्ती तीच गुणात देवाच्या शक्ती आहे. आणि या कलियुगामध्ये नाही योग ज्ञाना, नाही योग एक आधार राम गुण गाना, एक आधार राम गुण गाना. एक आधार राम गुण गाना. तेव्हा देवाचं नामही श्रेष्ठ आहे आणि देवाचे गुणही श्रेष्ठ आहे. देवाचं सगळं श्रेष्ठ आहे. विठ्ठला याची दान देगा देवा, मला हेच दान द्या, कोणतं तुझा विसर न भावा, तर तुमचा मला विसर पडू देऊ नका. आठव ठेवला तर काय करणार. मग तुकाराम महाराज सांगतात गुण गाई नावडी, मग तुमचे गुण मी गाणार. हीची माझी सर्व जोडी, हीच माझ्या जीवनातील खरी जोड, हेच माझ्या जीवनाचं खरं सार सर्वस्व आहे. तेव्हा भगवान म्हटले ठीक महाराज, तुमचं जीवन संसारिक, आणि संसारिक जीवन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी धनसंपत्तीची गरज आहे. धनसंपत्ती लागतेच. तर मी तुम्हाला काही न करता माझी संपत्ती देतो, माझी मुक्ती देखील देऊन टाकतो. पण महाराज म्हणतात लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा. Hallelujah.
दे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तर देवा तुमची मुक्ती नको, तुमची संपत्तीही नको. मुक्ती म्हणजे खाण्याची नुक्ती नाही बर का. मुक्ती म्हणजे आपल्या जीवनाचं खरंच ते सार आहे. जीवनाचा शेवट म्हणजे मोक्ष प्राप्ती आहे. प्रत्येकाने मोक्ष प्राप्त करून घ्यावाच. तो या जीवनामध्ये प्राप्त करता येतो. विठ्ठला परमार्थाची शेवटची पावती म्हणजे मोक्ष आहे. ज्याने मोक्ष प्राप्त केला त्याला सगळं प्राप्त झालं. पण तिथपर्यंत जाईपर्यंत फार मोठ्या कष्टाच्या बाजू असतात, साधनेच्या बाजू असतात. ज्याचं जीवन साधना संपन्न असतं तोच मुक्ती प्राप्ती करू शकतो. अर्थात ज्याच्याकडे खरं ज्ञान असतं तोच मनुष्य मुक्ती प्राप्त करू शकतो. तरी पण भगवान सांगतात की नसू द्या बाकी, माझ्या शक्तीने तुम्हाला माझी मुक्ती देऊन टाकतो, संपत्ती देखील देतो. पण महाराज म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्तीचे प्रकार 4. मुक्ती म्हणा, मोक्ष म्हणा, त्याचे 4 प्रकार: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता मुक्ती, देवाच्या लोकात आपण जाणे, अर्थात वैकुंठात प्राप्त होणे, तिथं राहायला मिळणे, ही सलोकता मुक्ती. आणि समीपता मुक्ती म्हणजे प्रत्यक्ष देवाच्या जवळ जाऊन राहणे, अगदी देवाच्या जवळ, ही समीपता मुक्ती. आणि स्वरूपता मुक्ती म्हणजे जसं देवाचं रूप तसं रूप आपल्याला प्राप्त होणे, जसा देव दिसतो तसं आपण होणे. आणि सायुज्यता मुक्ती म्हणजे प्रत्यक्ष देवच होऊन जाणे. तरी पण महाराज त्याला नकार करतात, मुक्तीचा निषेध करतात. लोक किती खटपट करतात, किती मोठी साधना करतात, पण महाराज त्या मुक्तीचा निषेध करतात. माणसाने निषेध करावा, नकार द्यावा. म्हणजे वस्तू प्राप्त असून त्याचा निषेध करणं याला महत्व आहे. वस्तू प्राप्त असून त्याचा निषेध करणे याला महत्व आहे. मी नेहमी सांगतो, एक होता कोल्हा, तो एका बागेमध्ये गेला. बाग होती द्राक्षाची, त्याला फारच मोठा आनंद झाला. त्या बागेमध्ये जाऊन त्यांनी भरपूर उड्या मारल्या. बाग जरा उंच होता, एकही द्राक्ष तोंडाला लागला नाही. शेवटी थकला, भागला, श्रम पावला, परत आपल्या घरी आला. आल्यानंतर त्याच्या जात भाईने विचारलं, कोल्ह्याने विचारलं, का रे बाबा तू बागेत गेलास? हो गेलो म्हटले. मग द्राक्ष म्हटले कोण खातो? सगळे आंबटच होते. अरे सगळे आंबटच होते. अरे पण तोंड पुरलं का? तोंड पुरावं आणि नंतर ती भाषा करावी की कोण खातो द्राक्ष. एकाकडे जेवणाचा प्रोग्राम होता, मोठी पंगत. काही ठराविक लोकांना त्या ग्रस्ताने आमंत्रित केलं. बरेच लोक त्या पंक्तीसाठी जावं लागले. तेव्हा एका माणसाला विचारलं, का हे सगळेच जाऊन राहिले पंक्तीसाठी, आपण का जात नाही? तेव्हा हा म्हणतो, कोण जातो जेवणासाठी? अरे पण आमंत्रण आहे का, निमंत्रण आहे का, तर ती भाषा करावी, कोण जातो जेवणासाठी. एका माणसाला विचारलं की आपण प्रत्येक निवडणुकीला उभे दिसता,
परंतु यावेळेला आपण उभे दिसत नाहीत, तेव्हा तो म्हणतो कोण उभा राहतो? अरे पण तिकीट मिळालं का? तिकीट मिळावं नंतर ती भाषा करावी. तेव्हा महाराज जो मोक्षाचा निषेध करतो तो प्राप्तीपूर्वक करतात. विठ्ठला विठ्ठल अर्थात ज्याच्या जीवनामध्ये कसलंच बंधन नाही, ज्याच्या जीवनातील सगळे बंधन सुटून गेलेले आहेत, ज्याला कोणाचंच बंधन नाही, बाह्य बंधन नाही, अंतर्बंधन नाही, जो सर्वातून मोकळा झाला अर्थात त्याला ती मुक्ती प्राप्त समजा. विठ्ठला विठ्ठल असं जीवन तुकाराम महाराजांचं होतं. या करता महाराज मुक्तीचा निषेध करतात. मोक्षा माघारी कामारी हे दासी, मोक्षा माघारी कामारी हे दासी, कामारी हे दासी, माघारी कामारी हे दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन. मोक्षा माघारी कामारी हे दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे. असं तुकाराम महाराजचं जीवन हे बंधनातीत जीवन होतं. त्यांना कोणाचा स्पर्श नव्हता, मनातून त्याने सगळं सोडलं होतं. महाराजांनी कोणताच सातबार आपल्या जीवनामध्ये केला नाही, सगळं सोडून दिलं. मोक्ष सर्वांना मिळत नसतो. विठ्ठला ज्याच्या डोक्यात अनेक विषय असतात त्याला मुक्ती मिळत नाही. ज्याच्या जीवनामध्ये सगळे सातबारेच होतात त्याला मुक्ती कधीच मिळत नाही. ज्याला इतर भरपूर बंधन असतात त्याला कधीच मुक्ती मिळत नाही. जो सर्वातून मोकळा असतो, ज्याला कसलंच बंधन नसतं, तोच मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. विठ्ठला काहींचं जीवन असलं तर असलं, नसलं तर नसलं. मैं तो रमता जोगी राम, मेरा क्या दुनियाशी काम, असे काही फक्कड महात्मा जगात नाही. ती कसलीच कदर करत नाही, ना तुमची ना देहाची कसलीच कदर. त्यांच्या जीवनामध्ये आदर फक्त देवाचा. विठ्ठला विठ्ठला नलगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती नको तुमची संपत्तीही नको. कारण संपत्तीच्या पाठीमागे बरेच काही अनर्थ आहेत. अशा कारणास्तव संत त्यापासून अलिप्त राहतात, त्यामध्ये जास्त डोकं देत नसतात. खरे जर संत असले तर ते अर्थाचा विचार करत नसतात, ते परमार्थाचा विचार करतात. विठ्ठला विठ्ठला महाराज शेवटी असं बोलतात की या चरणाचा शेवट, संत संग दे सदा. मला देवा संताची संगती द्या, बाकी हे नको, पण मात्र संताची संगती अवश्य द्या. संत संगती का? कारण जिथं संत तिथं खरं ज्ञान, तिथं खरा भाव. सगळ्या जेवढ्या चांगल्या गोष्टी तिथं संताजवळ असतात. त्या संताजवळ देव आला की देवा सगळंच आलं. देव हा परिपूर्ण आहे, संत देखील कमी नाही.
जसा देव तसे संत. विठ्ठल विठ्ठल संताची संगती महत्वाची संगती, दुर्जनाची संगती बेकार संगती. कब होन की जय दुर्जन संगा, कब होन की जय दुर्जन संगा. का पाप बढ़ावत धर्म नसावत, पाप बढ़ावत धर्म नसावत. हृदय त्याजात मंग, कब होन की जय दुर्जन संगा, कब होन की जय दुर्जन संगा. दुर्जनाची संगती नको, सज्जनाचीच करा. सज्जनाची संगती प्रयत्नपूर्वक करा आणि दुर्जनाची संगती प्रयत्नपूर्वक टाळा. विठ्ठल किंवा जसं सज्जनाच्या घरचं अन्न मागून खा आणि दुर्जनाच्या घरचं अन्न जरी आपण होऊन आलं तर ते टाळून द्या. तसं सज्जनाची संगती प्रयत्नानेच करा आणि दुर्जनाची संगती प्रयत्नाने टाळा, असा भाग आहे. तस्माताती प्रयत्नेन सत्संगम सततं कुरु. नेहमी संताची संगती करा. विठ्ठल संगत संतम की करले जन्म का सार्थक. संगत की करले जन्म का जीवनाचं सार्थक करायचं असेल तर याकरता संगती संतांची करा, चांगल्याची करा. संगती चांगल्याची करा, वांगल्याची नको. सज्जनाची करा, दुर्जनाची नको. मोठ्याची करा, छोट्याची नको. पण आजकाल कोण मोठा तर ज्याच्या खिशात झाल्यात भरपूर मोठा. आजकाल तो सर्वात मोठा, पण खरा मोठा तोच आहे की ज्याचं जीवन सर्वांसाठी व्यापक आहे. ज्याच्या जीवनामध्ये कोणाचा हेवा देवा नाही, कोणाचा तिरस्कार नाही, कोणाशी वैर नाही. अधिक खुलं जीवन, मोकळं जीवन, तो खरा मोठा, जो सर्वांची काळजी घेतो, सर्वांशी समान. म्हणून निर्वैर व्हावे, निर्वैर व्हावे, जग समदृष्टी पाहावे आणि आनंदिक असावे. सर्वापरी आनंदक असावे. सर्वापरी असं ज्याचं जीवन असेल ते खरं जीवन आहे, ते संत जीवन. चला विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये कोणाशी वैर नाही, हा महत्वाचा पैलू. ज्याच्या जीवनामध्ये जो समानतेने पाहतो, समदृष्टीने, त्याच्यात भेददृष्टी नसते. आणि जो जीवनामध्ये कोणाची निंदाच करत नाही, असं हे संत जीवन असतं. अशा जीवनाची संगती घडावी. तर महाराज बोलतात, लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. संताची संगती मला कधी मध्ये नको, नेहमीच मला संगती द्या. तुकाराम महाराजच्या जीवनातील एक गोष्ट आपण नेहमीच ऐकतो. जरा सांगतो, भजन करा. विठ्ठल साधना करण्याचे 3 डोंगर तुकाराम महाराजांचे होते. 3 डोंगरामध्ये जाऊन महाराजांनी साधना केली. ते 3 डोंगर असे
की त्याचं नाव जरी घेतलं तर आपल्याला पुण्य लागेल. हो. त्या डोंगरावर भाऊंनी साधना केली, गाथा पाठ केला. भांडारा, गोरडा, भामचंद्र असे 3 डोंगर आहेत. रोज महाराज कोणत्या तरी एखाद्या डोंगरावर जायचे, साधना तिथं करायचे, अभंगाचा विखाना मुक्त, नंतर रात्री परत घरी येत असत. त्यांनी संसार पाहिलाच नाही. सगळा संसार जिजाबाईने करून घेतला. म्हणून तुकाराम महाराजचा परमार्थ चांगला झाला. त्यांचं कुटुंब जरी बोलकं म्हणजे तोंडाने फटका होत, पण त्यांनी सगळं सांभाळून घेतलं. लहान मुलं पिलं वगैरे सर्व असा सगळा संसार जिजाबाईने सांभाळला. म्हणून तुकाराम महाराजचा परमार्थ चांगला झाला. म्हणून त्यांचं नाव जगात गेलं. विठ्ठल विठ्ठल डोंगरामध्ये साधना करून तुकाराम महाराज रात्री आपल्या घरी आले आणि पटकन जेवणही केलं. लोहगावला महाराजांचं कीर्तन होत असेल किंवा भजन होत असेल, नामचिंतन होत असेल. तुकाराम महाराजच्या जीवनात तसे 14 टाळकरी होते, प्रमुख 14 टाळकरी. हे सगळे टाळकरी अधिकार संपन्न होते. त्यामध्ये 7 ब्राह्मण होते, तिसरे येते, बाकी इतर जाती धर्माचे, असे 14 टाळकरी. तुकाराम महाराजच्या आवडीचं गाव म्हणजे लोहगाव. सध्या तिथं विमानतळ आहे. भोजन करून महाराज निघाले. रात्र होऊ लागली. तुकाराम महाराज लोहगावला जाऊ लागले. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. नामचिंतन करत निघाले तर पडे चालून त्याच रस्त्याने काही चोर येऊ लागले. चोर येऊ लागले. त्या लोकांनी विचार केला, एकटाच माणूस दिसतो पण बरा दिसतो, घ्या आपल्यामध्ये सामील करू. या माणसाला घ्या आपल्यामध्ये सामील करू. तेव्हा एकाने विचारलं, का हो, येता का आमच्या बरोबर? चला आमच्या बरोबर. महाराज म्हटले, चला तर चला, चला तर झाले सामील. पण चोराचं चिंतन वेगळं, यांचं चिंतन वेगळं. यांचं चिंतन हेच, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आले लोहगावाच्या जवळपास आले. त्या गावातील एक श्रीमंत मनुष्य, त्याचा बारा फार मोठा. चोराने ठरवलं की याच वाड्यात आज आपल्याला चोरी करायची, परंतु आपण न जाता या माणसाचा प्रवेश करून द्यायचा. त्यांना काय ठाऊक हे तुकाराम महाराज. सर्वांनी प्रयत्नपूर्वक तुकाराम महाराजांचा प्रवेश वाड्यामध्ये करून दिला. पण जाताना असं सांगण्यात आलं की जरा भारी भारी वस्तू बाहेर फेका. आम्ही तुम्हाला जे आणलंय त्याचं कारण हे आहे, एवढं साध्य करा. भारी भारी वस्तू बाहेर फेका. महाराजांनी विचार केला. भारी भारी शब्दाचा अर्थ त्यांनी जडजड असा केला, वजनाने जडजड. मग धरला वरवंटा, फेक बाहेर. धरलं जातं, फेक बाहेर. अशा वजनाने जडजड वस्तू महाराज बाहेर फेकू लागले. तर म्हटले, महाराज हे कशाला टाकता, आमचे डोके फुटतील, हे असं नका टाका, असं नका टाका. तर जरा हलक्या हलक्या, त्यांनी असा विचार केला, हलक्या हलक्या म्हणजे भरजरी कपडे टाकतील
पूर्वीच्या काळामध्ये भरजरी कपड्याला फार मोठी किंमत, फार मोठा मानपान. त्यांना वाटलं भरजरी कपडे टाकते, म्हटले हलके हलके. मग महाराजांनी अर्थ वेगळाच केला. धरलं टोपलं फेक बाहेर, धरली केरसुनी टाक बाहेर. चोराने विचार केला या माणसाला काही चोरीचं ज्ञान नसावं आणि मग चला रे चला टाका रे टाका उड्या. सर्वांनी प्रयत्नपूर्वक त्या वाड्यामध्ये उड्या मारल्या. अनेक रूम, अनेक खोल्या त्या मालकाच्या. अनेक प्रकारे तपास केला पण अजिबात काही सापडलंच नाही. अशी मोलाची वस्तू काही सापडली नाही. शेवटी होता करता करता वेळ बराच होऊन गेला. 4 वाजत आले. शेवटी महाराजांनी विचार केला आपल्या काकड्याचा समय झाला. लगेच महाराज दारासमोर आले. आतल्या आतच उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकविता जन्माच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. अशा प्रकारे महाराजांनी काकडा सुरू केला आणि त्या काकड्याच्या आवाजाने घरमालकच जागा झाला. घरमालक जागा झाला. त्याने महाराजांचा आवाज ओळखला. हा तर आपल्या गुरुदेवांचा आवाज दिसतो. तो मालक पटकन उठून बाहेर आला. महाराजांचं दर्शन केलं आणि महाराजांना विचारलं, महाराज एवढ्या अपरात्री आलात आणि एकटेच आलात? म्हटले एकटाच नाही, दिंडी आणली. दिंडी आणली. चोर घाबरले गेले. आता आपली बरीगत नाही. पण महाराजांना त्यांचा उद्धार करायचा. महाराजाकडे वाचन शिकली होती. महाराजांची वाचा कधी फेल कशी जाणार. महाराजांनी सर्वांना आवाहन केले की या सर्वांनी माझ्या जवळ या. त्या शब्दाचा परिणाम झाला. सगळे जवळ आले की चोर. आणि मग तो घरमालक सांगू लागला तरी तुम्हाला कोणाला सोडणार नाही, म्हणजे तुरुंगात टाकणार असं नव्हे, तर मी स्वतःहून तुमची सगळी सेवा करणार. एरवी माझे गुरु एकटेच येत असतात. आता तुम्हाला सर्वांना घेऊन आले. माझं परम भाग्य आहे. तर मी सगळी सेवा तुमची करणार. तुम्हाला सुंदर असं स्नान घालणार, सुंदर असे कपडे देणार, सुंदर असं जेवण देणार आणि शेवटी तुम्हाला कपडे लत्ते करून दान दक्षिणा देणार. नंतर तुम्हाला मी वाटत लावणार. अशा पद्धतीने त्याने शब्द ठेवले. तरी सगळं काही केलं आणि शेवटी सगळा काही सत्कार करत असताना त्या चोरांचा जो नायक होता, म्हणतात त्याचं नाव सोनबा ठाकूर असं होतं. तर त्याने असा विचार केला, संताची संगती थोडी घडली तर किती मोठा मानपान. आपल्या घरी विचारतंय कोण आपल्याला, एवढा सुंदर मानपान आपल्याला, काय सुंदर स्नान, काय ते सुंदर कपडे लत्ते, काय ते सुंदर जेवण, काय ते दान दक्षिणा वगैरे. हे सगळं पाहिल्यानंतर एकंदर तो होता दुर्जन. एकंदर होता दुर्जन पण झाला मात्र सज्जन. हा सगळा परिणाम संगतीचा. विठ्ठला पश्चाताप झाला त्या सर्व चोरांना. त्यांनी चोरी करणं सोडलं आणि सगळे ते परमार्थाला लागले. अशी वाचा शक्ती तुकाराम महाराजांना. तेव्हा संतांची संगती महत्वाची संगती आहे. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संगती सदा. तेव्हा भगवान म्हटले आणखी काय बास. म्हटले एवढं जरी केलं तर माझं काम झालं. तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी. सुखे भाला रे आमासी, गुण गाईना आवडे, गुण गाईना आवडी.
एकी माझी सर्व जोडी गुण गाईला आवडे गुण गाईला आवडे गुण गाईला आवडे गुण गाईला आवडे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईना वडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संगदी सदा गुण गाईना वडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला व्याम्हासी गुण गाईना वडी हेची माझी सर्व जोडी असो. सर्वांच्या सहकार्यातून चाललेला हा कार्यक्रम आणि अशा या कार्यक्रमामध्ये सर्वांनी अगदी ठराविक लोकांनी जीवाचं रान करून या कार्यक्रमाला सुंदर असं यश प्राप्त करून दिलेलं आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये ज्यांचं सुंदर असं मार्गदर्शन असतं दरवर्षी असे आपले गडाची महंत विठ्ठल महाराज आणि त्याचप्रमाणे अगदी जातीने भाग घेऊन कष्ट घेतात असे आपले सातपुते महाराज अन्य त्यांचे सर्व काही कर्मचारी अधिकारी मित्रमंडळी त्याचप्रमाणे आमचे सुंदर असे पटवाजे वादनकार आमचे राऊत महाराज आहेत, हे गुंड महाराज आहेत, पेटी मास्तर आहेत, विनेकरी आहेत, चोपदार आहेत आणि तुम्ही सगळे सर्वजण आहेत. अशा सर्वांच्या खेळीमेळीमध्ये आजची सेवा संपन्न झाली. तेव्हा ही झालेली सेवा प्रातस्मरणीय बाबांच्या भाऊंच्या चरणी तथा सर्व संत मंडळी या परिसरातील संतजन तथा भगवान पांडुरंग परमात्मा प्रभू रामचंद्र तथा श्री भैनीनाथ या सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. तथा आमचे सद्गुरू जोग महाराज की ज्यांनी सगळा महाराष्ट्र घडवला जेवढा म्हणून हे कीर्तनकाराचं जाळ आहे याचं प्रमुख स्थान म्हणजे प्रमुख केंद्र म्हणजे सद्गुरू जोग महाराज आळंदी अशा ठिकाणाहून हे सगळं निर्माण झालेलं आहे. अशा पवित्र चरणी तथा बोधे बाबा या पवित्र चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. Maharaja